नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये आज आपण धाबा स्टाईल पनीर भुर्जी कशी बनवायची ते बघणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। पनीर भुर्जी करण्यासाठी मी इथे घेतलेले साहित्य बघा। 200 ग्रॅम पनीर घेतलेला आहे मी, 1 चमचाभर बेसन, 2 तमालपत्र, 2 लवंग आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। कोथिंबीर बारीक चिरवलेली, लाल मसाला घेतलाय थोडासा, काळा मसाला घेतलेला आहे थोडासा, चवीनुसार मीठ, 2 मध्यम आकाराचे मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि 2 छोटे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। मी इथे एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी 2 चमचे तेल ओतून घेतलेलं आहे। मी याच्यामध्ये अगोदर टाकून घेणार आहे 2 तमालपत्राची पानं, 2 लवंग आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। लगेच आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे कांदा। कांदा आपण चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे बघा। 3 ते 4 मिनिट चांगला कांदा आपण चांगला भाजून घ्यायचा आहे तांबूस रंगावर। मध्यम आचेवर आपण कांदा भाजून घ्यायचा आहे बघा। कांद्याचा आपला छान रंग बदललेला आहे बघा तांबूस। हो का, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट, कच्चेपणा निघून जाईपर्यंत आलं लसूण पेस्ट आपण 1 मिनिटभर आपण ही परतून घ्यायची आहे। आलं लसूण पेस्ट सुद्धा आपली छान परतली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया बारीक चिरलेला टोमॅटो पण आपण चांगला परतून घ्यायचा आहे बघा। थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीनुसार, याच्यामुळे कांदा टोमॅटो लगेच शिजतो। याला चांगलं मिक्स करून घेऊया। ह्याच्यामध्ये टाकूया थोडीशी आपण धने पावडर, थोडीशी हळद टाकूया। त्यामध्ये टाकूया मी थोडासा लाल मसाला घेतलेला आहे आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, काळा मसाला। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। मसाले टाकला की आपला गॅस कमीच ठेवायचा, नाहीतर मसाले करपतात। कांदा टोमॅटोला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण ह्याला चांगलं 2 ते 3 मिनिट ह्याला परतून घ्यायचं आहे बघा। मसाले पण आपले छान परतले आहेत आणि आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा बेसन। धाबा स्टाईल पनीर भुर्जी बनवण्यासाठी हॉटेलमध्ये आणि कुठेही आपण इथं ह्याच्यामध्ये बेसनचा वापर करतात बघा। बेसन घातल्यामुळे चांगलं ह्याला भाजी आपली चांगली मिळून येते आणि बेसन सुद्धा चांगलं तेलात भाजलं आहे बघा आपलं मसाल्यामध्ये। आणि याला चांगलं 2 मिनिटं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे बघा। मी इथं 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। पनीर आपण असं चुरून घ्यायचं आहे, जास्त पण बारीक करायचं नाही, असं चुरून घ्यायचं आहे बघा। असं चुरायचं आहे पनीर। मसाले जळून येत म्हणून आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं पाणी आणि आपल्याला ग्रेव्हीच करायची आहे पनीर भुर्जीची। अशी एकदम पण मोकळी आणि सुटसुटीत नाही करायची, थोडीशी ग्रेव्ही करायची आहे, त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे बघा। आता ह्याला आपण 2 मिनिट चांगलं तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही चांगली शिजवून घ्यायची बघा। अशा प्रकारे आपण सर्व पनीर चुरून घेतलेलं आहे। आपल्या ग्रेव्हीला छान तेल सुटलं आहे बघा। आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया कुस्करून घेतलेलं, चुरून घेतलेलं आहे पनीर। आता चुरून घेतलेलं पनीर टाकलेलं आहे। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। याला चांगलं आपण मिक्स करून घेऊया, जास्त पण आपण हे करायचं नाही, हलक्या हाताने आपण ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यावर टाकूया, याच्यामध्ये टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर। हे सगळं मिक्स करून घेऊया आपण कोथिंबीर टाकलेलं। आपली पनीर भुर्जी, पनीर टाकल्यानंतर आपण जास्त वेळ ह्याला शिजवायचं नाही, 1-2 मिनिटं आपण ह्याला चांगलं शिजू द्यायचं पनीर आणि आपला गॅस बंद करून द्यायचा बघा। धाबा स्टाईल आपली पनीर भुर्जी तयार झाली आहे मस्त। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटला।